नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी NMMS म्हणजेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती योजना ही जी परीक्षा आहे, या परीक्षेमधील गणित या विषयातील परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या घटकाविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांचा अभ्यास करण्यापूर्वी त्या संदर्भातले काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे सुरुवातीला आपण अभ्यासणार आहोत आणि मग या मुद्द्यावर आधारित असलेल्या काही प्रश्नांचा सराव आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारच्या संख्यांचा तुम्ही अभ्यास इथून पाठीमागील इयत्तांमध्ये किंवा इयत्ता 8वी मध्ये आपण केलेला आहे. सर्वात सुरुवातीची पहिली संख्या किंवा पहिला संख्या प्रकार जो आहे तो म्हणजे आपण अभ्यासलेला होता मोज संख्या. ज्या संख्यांचा वस्तू मोजण्यासाठी उपयोग केला जातो त्या संख्यांना मोज संख्या किंवा गणितीय भाषेमध्ये नैसर्गिक संख्या असं म्हटलं जातं. व कुठल्याही वस्तू मोजायच्या असतील तर त्या मोजण्यासाठी आपण 1 पासून सुरुवात करतो. म्हणून 1, 2, 3, 4 या ज्या संख्या आहेत अनंतापर्यंत या संख्यांना आपण मोज संख्या किंवा गणितीय भाषेमध्ये नैसर्गिक संख्या असं म्हणणार आहोत. जर याच संख्येमध्ये आपण 0 हा एक आणखी या सेटमध्ये आपण मिळवला, या संचामध्ये मिळवला, तर तयार होणारा संख्या संच जो आहे तो आहे 0, 1, 2, 3, 4 अनंतापर्यंत. या ज्या संख्या आहेत या संख्यांना म्हटलं तर पूर्ण संख्या. म्हणून आपला दुसरा मुद्दा आहे 0, 1, 2, 3 अप टू इन्फिनिटी म्हणजेच अनंतापर्यंत हा जो संख्या समूह आहे याला पूर्ण संख्यांचा समूह असं म्हटलं जातं. जर या पूर्ण संख्यांच्या समूहामध्ये नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या म्हणजे 1 ची विरुद्ध संख्या ऋण 1, 2 ची विरुद्ध संख्या ऋण 2, 3 च्या विरुद्ध संख्या ऋण 3 याही संख्या आपण जर या संख्या समूहामध्ये जर घेतल्या तर एक नवीन समूह तयार होईल जो अनंतापासून अनंतापर्यंत असणार आहे. यामध्ये ऋण संख्या, धन संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या आणि 0 यांचाही समावेश असणार आहे. म्हणजे अनंतापासून ऋण 3, ऋण 2, ऋण 1, 0, 1, 2, 3 आणि अनंतापर्यंत हा जो संख्या समूह तयार झालेला आहे या संख्यांना पूर्णांक संख्या असं म्हटलं जातं. म्हणजे पहिला संख्या संच जो आपण पाहिलेला आहे तो नैसर्गिक संख्या संच किंवा मोज संख्या. त्यामध्ये आपण 0 जर घेतला तर तयार होणारा संख्या समूह म्हणजे पूर्ण संख्या आणि यामध्ये नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या जर आपण घेतल्या तर हा जो मोठा समूह तयार होणार आहे याला आपण पूर्णांक संख्यांचा समूह असं म्हणतो. यानंतर या 3 ज्या संख्या आहेत, हे 3 जे प्रकार आहेत ते आपण इयत्ता 8वी किंवा इयत्ता 7वी मध्ये आपण यामध्ये शिकलेलो आहोत. परंतु नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या किंवा पूर्णांक संख्या या सर्व संख्या परिमेय संख्या असतात. म्हणजेच परिमेय संख्या म्हणजे नेमकं काय, तर जी संख्या m/n म्हणजे अंश आणि छेद या रूपामध्ये मांडता येते त्या संख्येला आपण परिमेय संख्या असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, जर 4 ही संख्या घेतली तर ती m/n या स्वरूपामध्ये मांडता येईल का? निश्चित मांडता येईल. 4/1 जर मांडलं तर त्याचं मूल्य 4 असणार आहे किंवा 4 हा आपण 8/2 या रूपातही मांडू शकतो. म्हणजे ह्या सर्व ज्या संख्या आहेत ज्या नैसर्गिक असोत, पूर्ण असोत किंवा पूर्णांक असोत या सर्व संख्या परिमेय संख्या असतात. म्हणून परिमेय संख्येची व्याख्या आहे m/n या रूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. यात m आणि n या पूर्णांक संख्या आहेत. त्यात धन संख्या असतील किंवा ऋण संख्या असतील. n मात्र या ठिकाणी कधीही 0 असणार नाही. जर n हा 0 असेल तर या m ला कुठल्याही संख्येने म्हणजे 0 जर भागलं तर तो भागाकार अव्याख्येय असतो, त्याचं उत्तर आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून n म्हणजे छेद जो आहे तो छेद या परिमेय संख्येमध्ये 0 नसावा. आता यावरून आपल्याला असं दिसून येत आहे की नैसर्गिक संख्या असोत किंवा पूर्ण संख्या असोत किंवा पूर्णांक संख्या असोत या तीनही संख्या परिमेय संख्या आहेत. कारण या सर्व संख्या आपण अंश आणि छेद म्हणजे m/n या रूपामध्ये आपण मांडू शकतो.
आणि या तीनही संख्यांचा समूह जो आहे त्याचा समावेश परिमेय संख्यांमध्ये केलेला असतो। आता बघा, सर्व परिमेय संख्या ज्या आहेत त्या परिमेय संख्या आपण संख्या रेषेवर दाखवू शकतो। मग परिमेय संख्येमध्ये आणखी आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन्स घेता येतील, म्हणजे ज्याला दशांश अपूर्ण चिन्हांकित संख्या ज्या असतात त्याही आपण या ठिकाणी परिमेय संख्येमध्ये त्यांचाही समावेश आहे। त्याची एक स्वतंत्रपणे आपण पुढे व्याख्या पाहणार आहोत। मग या सर्व ज्या संख्या आहेत, मग त्या नैसर्गिक असोत, पूर्णांक असोत, पूर्ण असोत किंवा दशांश अपूर्णांक असोत किंवा इतर स्वरूपातले अपूर्णांक असोत, या सर्व संख्या आपण संख्या रेषेवरती दाखवू शकतो। म्हणून सर्व परिमेय संख्यांसाठी संख्या रेषेवरती एक बिंदू असतो। परंतु याच्या बाबतीमध्ये काही गुणधर्म आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे। संख्या रेषा सगळ्यांनी अभ्यासलेली आहे, पाहिलेली आहे। संख्या रेषेवर शून्य जो आहे त्या शून्याच्या उजवीकडे सर्व धनसंख्या असतात, तर शून्याच्या डावीकडे या ऋण संख्या असतात। आणि या संख्या रेषेवरील संख्यांच्या बाबतीमध्ये एक नियम किंवा एक गुणधर्म आपल्याला आढळून येतो की संख्या रेषेवरील डावीकडील संख्या ही उजवीकडील संख्येपेक्षा लहान असते। म्हणजे जर समजा आपल्याला दोन संख्यांची तुलना करायची असेल तर या गुणधर्माचा आपल्याला उपयोग करता येणं शक्य आहे। त्या दोन संख्यांचं संख्या रेषेवरील स्थान पाहता जी संख्या डावीकडे असेल ती संख्या उजवीकडील संख्येपेक्षा लहान असते, म्हणजेच उजवीकडील संख्या मोठी असते। हा छोटासा एक गुणधर्म आपण जर लक्षात ठेवला तर आपल्याला कोणत्याही दोन संख्यांमधील तुलना सहज करता येणं शक्य आहे। त्यानंतर परिमेय संख्येच्या अंश व छेद यांना एकाच शून्येतर संख्येने, शून्येतर म्हणजे शून्य सोडून, संख्येने गुणल्यास किंवा भागल्यास तिची किंमत बदलत नाही। आणि एखाद्या शून्येतर संख्येने अंशाला किंवा छेदाला भागून किंवा गुणून ज्या काही संख्या मिळणार आहेत त्या सर्व येणाऱ्या संख्या आणि मूळ संख्या या सममूल्य संख्या असतात। याचं एक उदाहरण आपण, खरं तर हा जो मुद्दा आहे तो आता 6वी मध्ये आपण अभ्यासलेला आहे, त्याला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन किंवा सममूल्य अपूर्णांक या सदराखाली त्याचा आपण अभ्यास केलेला आहे। एक हा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म आपण या ठिकाणी मांडून घेऊयात। जर a छेद b ही एक परिमेय संख्या असेल आणि जर आपण अंश a ला आणि छेद b ला दोघांनाही k या शून्येतर संख्येने म्हणजे शून्य नसलेल्या संख्येने जर गुणलं तर येणारा ही जी संख्या आहे की a अपॉन kb हिचं मूल्य आणि a छेद b हिचं मूल्य दोघांचे मूल्य समान असेल, म्हणजे या दोनही अपूर्णांकांमध्ये सममूल्यता किंवा सममूल्य असणार। एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया, सिंपल एक्झाम्पल। 3/5 हा एक मूळ आपण परिमेय संख्या घेतली आहे। जर आपण या दोनही संख्यांना 2 ने गुणलं तर 3 दुणे 6, 5 दुणे 10 हा एक नवीन अपूर्णांक मिळाला। 6/10 ही सुद्धा परिमेय संख्या आहे। त्यानंतर 3 ला जर समजा आपण 6 ने गुणलं तर 3 सक 18 आणि 5 लाही आपल्याला 6 ने गुणावं लागेल, 5 सक 30। येणारा ही जी परिमेय संख्या आहे 18/30, या तीनही परिमेय संख्या सममूल्य असतात किंवा त्यांचं मूल्य समान आहे। म्हणजे आपण परिमेय संख्याच्या अंशाला आणि छेदाला एकाच शून्येतर संख्येने गुणलं अथवा भागलं तर येणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या सर्व संख्या या सममूल्य असतात। हा एक गुणधर्म आपण या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व्ह करताना किंवा उदाहरणे सोडवताना आपल्याला आवश्यक आहे। पुढील मुद्दा आहे पहा, जर समजा आपल्याला दोन परिमेय संख्यांची तुलना करायची असेल, कोणती संख्या मोठी आणि कोणती संख्या लहान, ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। संख्या रेषेवरील डावीकडील संख्या ही उजवीकडील संख्येपेक्षा लहान असते, परंतु आपल्याला जर यांच्या बाबतीमध्ये छेद भिन्न असतील तर संख्या रेषेवरती त्या संख्या दाखवून त्यांची तुलना करण्यापेक्षा एक सोपा पर्याय आपल्या समोर असतो, तो म्हणजे जर इफ a अपॉन b म्हणजे a छेद b आणि c छेद d या परिमेय संख्यांमध्ये जर छेद b आणि d हे धन असतील तर यांच्या बाबतीमध्ये एक गुणधर्म आहे। यांचं जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरकस गुणाकार जर केला तर पहिला गुणाकार असेल a गुणिले d आणि दुसरा गुणाकार असेल b गुणिले d। मग या गुणाकारांची तुलना करून आपण a छेद b आणि c छेद d यांची तुलना करू शकतो। मग त्या तुलना करताना आपल्याला तीन वेगवेगळे पर्याय किंवा ऑप्शन्स आपल्या समोर असणार आहेत, तीन शक्यता असणार आहेत। त्यापैकी पहिली शक्यता, जर a गुणिले d हा गुणाकार b गुणिले c पेक्षा मोठा असेल, म्हणजे पहिला गुणाकार मोठा असेल दुसऱ्या गुणाकारापेक्षा, पहिल्यांदा मात्र तुम्हाला a आणि d यांचाच गुणाकार घ्यावा लागेल। पहिल्या परिमेय संख्येचा अंश दुसऱ्या परिमेय संख्येचा छेद हा पहिला गुणाकार
आणि दुसरा गुणाकार असेल पहिल्या परिमेय संख्येचा छेद आणि दुसऱ्या परिमेय संख्येचा अंश. जर पहिला गुणाकार मोठा असेल दुसऱ्या गुणाकारापेक्षा तर पहिली संख्या परिमेय संख्या a छेद b ही मोठी असणार आहे c छेद b पेक्षा. ही पहिली शक्यता. दुसरी शक्यता अशी असणार आहे की जर पहिला गुणाकार लहान असेल a गुणिले d हा लहान असेल b गुणिले c पेक्षा तर मग पहिली परिमेय संख्या लहान असेल दुसऱ्या परिमेय संख्येपेक्षा. म्हणजे पहिला गुणाकार मोठा असेल तर पहिलीच परिमेय संख्या मोठी, दुसरा गुणाकार मोठा असेल तर दुसरी परिमेय संख्या मोठी. असं एक सिंपल आपल्याला लक्षात ठेवणं सोपं जाईल. परंतु तिसरी शक्यता ही यामध्ये येते की जर दोनही गुणाकार हे सारखेच असतील तर मात्र दोनही संख्या समान असणार आहेत. म्हणजे a गुणिले d बरोबर b गुणिले c असेल तर a छेद b बरोबर c छेद b. आता एक एक्झाम्पल म्हणून आपण या ठिकाणी बघूया. समजा या दोन संख्यांचा आपण विचार केला, 3/5 आणि 6/10 या आपल्याला समान आहेत हे माहिती आहे, परंतु आपण या नियमांचा वापर करून पाहूया. पहिला गुणाकार घेऊयात आपण 3 आणि 10 यांचा गुणाकार येणार आहे 30. दुसरा गुणाकार घ्यायचा आहे 5 आणि 6, 5 सख 30 दोनही गुणाकार समान आहेत. याचा अर्थ या तिसऱ्या नियमानुसार या दोनही परिमेय संख्या 3/5 आणि 6/10 या सममूल्य आहेत. त्याच पद्धतीने ह्याही दोन परिमेय संख्येची तुलना करता येईल. 30 सख 180 आणि 18/10 180 दोनही गुणाकार समान, म्हणून या दोनही परिमेय संख्या समान असतील. या ठिकाणी या सममूल्य अपूर्णांक असल्यामुळे आपल्याला फक्त एकच नियम चेक करता येईल. तुम्ही इतरही परिमेय संख्येची तुलना करून पाहू शकता. त्यानंतर आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. परिमेय संख्येच्या छेदाने जर अंशाला भागलं आणि त्या ठिकाणी आपण दशांश अपूर्णांकाचा वापर केला तर त्या संख्येचे दशांश रूप आपल्याला मिळते. इयत्ता 8वीच्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण दिलेली परिमेय संख्या ही दशांश अपूर्णांक स्वरूपामध्ये मांडण्यासाठी आपण अंशाला छेदाने भागतो आणि तो भागाकार आपण जोपर्यंत बाकी शून्य येत नाही किंवा भागाकारामध्ये एखादा अंक किंवा अंकांचा गट हा अवृत्त होत नाही, पुन्हा पुन्हा येत नाही, तोपर्यंत आपण तो भागाकार करत असतो. हे आता आपण पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासलेलं आहे. मग त्या प्रकरणामध्ये परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांची एक व्याख्या केलेली आहे जी दशांश अपूर्णांकाला धरून किंवा तो मध्यवर्ती मुद्दा गृहीत धरून आपण परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यांची व्याख्या केली. दशांश अपूर्णांक जे असतात ते दोन प्रकारचे असतात, खरं तर 3 प्रकारचे असतात, परंतु महत्त्वाचे 2 प्रकार आहेत. दशांश अपूर्णांक हा खंडित स्वरूपाचा आणि दुसरा प्रकार जो आहे तो अखंडित स्वरूपाचा असतो. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. जर 7/5 हा एक आपण परिमेय संख्येचं दशांश रूप घेतलं तर आपल्याला ते शोधण्यासाठी 7 ला 5 ने भागावं लागेल. जेव्हा आपण 7 ला 5 ने भागू तेव्हा बाकी शून्य येते, या भागाकारामध्ये बाकी शून्य येते आणि बाकी शून्य आले की आपला भागाकार संपतो आणि मग आपला जो भागाकार आहे तो 1.4 आहे. इथे भागाकार संपलेला आहे, खंडित झालेला आहे, म्हणून हा जो दशांश रूप आहे म्हणजे यात बाकी शून्य येते, त्यामुळे अशा दशांश रूपाला खंडित दशांश रूप असं म्हटलं तर ते संपतं, ते खंडित झालेलं असतं. परंतु काही परिमेय संख्येचं दशांश रूप शोधत असताना तो भागाकार जो आहे त्या भागाकाराची बाकी कधीही शून्य येत नाही, म्हणजे तो भागाकार कधीही संपत नाही, तो अखंडित स्वरूपाचा आपल्याला मिळतो. फॉर एक्झाम्पल जर आपण 5/9चं दशांश रूप जर घ्यायला गेलात तर त्याचा भागाकार हा 0.555555 अनंतापर्यंत गेलं तर देखील हा भागाकार संपत नाही. म्हणजे ह्या दशांश रूपामध्ये यातील येणारे जे अंक आहेत ते अंक ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा कधी कधी एक अंक आवृत्त होतो म्हणजे पुन्हा पुन्हा येतो, किंवा कधी कधी अंकांचा गट, मग तो 2 अंकांचा असेल, 4 अंकांचा असेल, 5 अंकांचा असेल किंवा आणखी वेगळ्या प्रकारचा गट असेल, तो ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा यायला लागतो, म्हणून तो भागाकार कधीही संपत नाही. अशा भागाकाराला किंवा दशांश रूपाला अखंडित आवर्ती दशांश रूप असं म्हटलं. इथं आपण असं म्हटलंय या दशांश रूपाला अखंड आवर्ती दशांश रूप. आवर्त म्हणजे किंवा आवर्ती म्हणजे ज्यामध्ये अंक किंवा अंकांचा गट रिपीट होतो आहे, पुन्हा पुन्हा येतो आहे, त्याला आपण आवर्ती असं म्हणतो. मग यावरून आपल्याला परिमेय संख्येची व्याख्या अशी करता येते की ज्या संख्येचं दशांश रूप हे खंडित असतं किंवा अखंड आवर्ती असतं अशा संख्येला आपण परिमेय संख्या असं म्हणतो. म्हणजे पहा, ही दुसऱ्या प्रकारची व्याख्या आपण केलेली आहे की ज्या संख्येचं दशांश रूप हे खंडित म्हणजे संपणार
किंवा अखंडित आवर्ती म्हणजे न संपणारा परंतु त्यामध्ये एखादा अंक किंवा अंकांचा गट रिपीट होणारा असतो, त्या संख्येला आपण परिमेय संख्या असं म्हणतो. मग अगदी याच्या विरुद्ध जर आपल्याला एखादी संख्या शोधायची असेल, व्याख्या करायची असेल, तर ज्या संख्येचं दशांश रूप हे अखंडित असतं परंतु अनावर्ती असतं, अनावर्ती म्हणजे त्यामध्ये एकही अंक रिपीट होत नाही ठराविक कालावधीनंतर, त्याचं आवर्तन येत नाही, अशा दशांश रूप असणाऱ्या संख्येला अपरिमेय संख्या असं म्हणतात. आता हे जे खंडित दशांश रूप आहे, प्रत्येक खंडित दशांश रूप हे अखंडित स्वरूपामध्ये मांडता येतं. इथे असं म्हटलंय का, प्रत्येक परिमेय संख्येचं दशांश रूप हे अखंडित आवर्ती असतं असं आपण म्हणतो. याचा अर्थ 1.4 ही जी संख्या आहे ती संख्या आपल्याला अखंड आवर्ती स्वरूपामध्ये मांडता येणं शक्य आहे. एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघूयात, हे सोडून वेगळं घेऊयात. 3/2चं दशांश रूप आहे 1.5. म्हणजे या ठिकाणी 3ला जेव्हा आपण 2ने भागू तेव्हा बाकी 0 येणार आहे, भागाकार खंडित होणार आहे. परंतु याला दशांश रूप जे आहे ते जरी खंडित असलं तर देखील त्यापुढे आपण 1.5 0 0 0 0 0 आणि अनंतापर्यंत आपण असं डॉट डॉट करत त्या ठिकाणी गेलेलो आहोत. मग आता हे जे या अंकांचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की हा जो 0 मांडलेला आहे त्या शून्याला खरं तर काहीच महत्व नाहीये, परंतु ते आपण रिपीट आवर्ती स्वरूपामध्ये मांडलेले आहे. मग ज्यावेळी एखादी संख्या दशांश रूपामध्ये असते आणि त्या दशांश रूपामध्ये एखादा अंक रिपीट होतो, आवर्तित होतो, तेव्हा त्याच्या डोक्यावरती असा एक आडवा बार, आडवी रेषा देण्याचा प्रघात असतो. मग याचं जे वाचन आहे ते आपल्याला असं करता येईल 1.50 बार. ज्या संख्येवरती किंवा ज्या संख्येच्या डोक्यावरती आडवी रेषा असते तेवढा अंक किंवा अंकांचा गट त्या दशांश रूपामध्ये त्याचं आवर्तन येत असतं किंवा ते रिपीट होत असतात. आता याचे आणखी एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. 12.347 अनंतापर्यंत याचं जर आपण निरीक्षण केलं तर या ठिकाणी 347 हा 3 अंकांचा गट वारंवार या ठिकाणी त्याचं आवर्तन येत आहे. म्हणजे या 3 संख्यांच्या 3 अंकांच्या गटावरती आपल्याला आडवा बार देणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी 12.347 बार, याचा अर्थ या 3 अंकांचा गट या ठिकाणी आवर्तित होत आहे, पुन्हा पुन्हा येत आहे. त्यानंतर संख्या रेषेवर परिमेय संख्येशिवाय इतरही आणखी काही संख्या असतात, त्या सर्व संख्यांना अपरिमेय संख्या असं म्हणतात. मग ही जी अपरिमेय संख्या आहे, जसं परिमेय संख्येची आपण व्याख्या केलेली आहे, जिचं दशांश रूप हे अखंड आवर्ती किंवा खंडित असतं त्याला आपण परिमेय संख्या म्हणतात. मग याची व्याख्या आपल्याला अशी करता येईल, ज्या संख्येचं दशांश रूप हे अखंड अनावर्ती असतं, म्हणजे त्या दशांश रूपामध्ये एखादा अंक किंवा अंकांचा गट ठराविक कालावधीनंतर त्याचं आवर्तन येत नाही, ते आवर्ती नसतात, अशी जी संख्या आहे त्या संख्येला आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो. मग अपरिमेय संख्या कोणत्या कोणत्या आहेत, तर ज्या पूर्ण वर्ग संख्या नाहीत अशांचं वर्गमूळ, ज्या पूर्ण घनसंख्या नाहीत अशांचं घनमूळ, मग वर्गमूळ 2, वर्गमूळ 5, वर्गमूळ 7, वर्गमूळ 11, वर्गमूळ 4 ही मात्र परिमेय संख्या आहे, कारण 4चं वर्गमूळ निघतं ते 2 येतं आणि 2 हे जी संख्या आहे ती आपण अंशछेद या रूपामध्ये मांडू शकतो. तसं इथं आपल्याला यांचं जर दशांश रूप आपण शोधलं तर ते अखंड आणि अनावर्ती असतं. त्याचप्रमाणे पाय ही जी संख्या आहे जी आपण भूमितीमध्ये वापरतो, ही संख्या सुद्धा अपरिमेय संख्या आहे. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, अपरिमेय संख्या कोणत्या कोणत्या आहेत की ज्या पूर्ण वर्ग संख्या नाहीत. उदाहरणार्थ 1, 4, 9, 16, 25 या पूर्ण वर्ग संख्या सोडून इतर पूर्ण वर्ग संख्या नसलेल्या संख्यांचं वर्गमूळ किंवा पूर्ण घन संख्या नसलेल्या संख्यांचं घनमूळ, त्याचप्रमाणे पाय, या संख्या अपरिमेय संख्या असतात. ते आपण पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यास केला आहेच, फक्त याची आपण या ठिकाणी उजळणी देतो. मग पाय ही जी संख्या आहे, पाय या संख्येचं आपण दशांश रूप पाहणार आहोत. तत्पूर्वी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे परिमेय संख्येचं दशांश रूप हे अखंड आणि अनावर्ती असतं. आता ही जी पाय संख्या आहे तिच्या किमतींच्या बाबतीमध्ये अजूनही बराचसा संभ्रम आहे, बरेचसे तज्ज्ञ यावरती काम करत आहेत, परंतु
आतापर्यंत आपण ज्या झालेल्या अभ्यासावरून पायचं अनेक दशांश घरांपर्यंत आपण त्याची किंमत काढली आहे. पायची किंमत पहा. पायची किंमत आहे 3.1 1 4 1 5 9 2 6 5 3 5 8 9 7 9 3 2 3 आणि अनंतापर्यंत. हे जे दशांश रूप आहे हे दशांश रूप न संपणारं असून यामध्ये कुठलाही अंक किंवा अंकांचा गट ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा येत नाही आहे, त्याचं आवर्तन होत नाही. म्हणून हे जे दशांश रूप आहे ते अखंड आणि अनावर्तित असल्या कारणाने पाय ही जी संख्या आहे ती संख्या अपरिमेय संख्या आहे असं गृहीत धरलं जातं. परंतु काही उदाहरणे सोडत असताना आपल्याला पायच्या किमतींची आवश्यकता असते, म्हणून पायची किंमत आपण अंदाजे अप्रॉक्सिमेटली घेत असतो. अंदाजे ती घेतो आपण 3.14 किंवा 22/7. खरं तर ह्या ज्या किमती आपण घेतो 3.14 किंवा 22/7 हे त्याचं परिमेय स्वरूपातील रूप आहे, खंडित स्वरूपातील रूप आहे. हे परिमेय संख्या आहे, परंतु आपण ती अंदाजे घेतलेली पायची किंमत आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी गोंधळ आपला उडवू शकतो. आता या सर्व मुद्द्यांवरती आधारित असलेल्या परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यांच्या बाबतीमधल्या काही प्रश्नांचा आपण या ठिकाणी सराव करणार आहोत. सरावासाठी काही प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती संख्या परिमेय संख्या नाही? आणि 4 पर्याय आपल्याला दिले आहेत. पाय, 22/7, 3.14 आणि 3 ही संख्या. 4 पर्याय आहेत. कोणती संख्या परिमेय संख्या नाही? आता परिमेय संख्येची व्याख्या आपण अभ्यासलेली आहे की जी संख्या आपल्याला अंश आणि छेद या रूपामध्ये मांडता येते किंवा जिचं दशांश रूप हे खंडित असतं किंवा अखंड आवर्ती असतं त्याला आपण परिमेय संख्या म्हणतो. जर आपण 22/7 घेतलं तर हे ऑलरेडी अंश आणि छेद या रूपामध्ये मांडलेली आहे, याचा अर्थ ही संख्या परिमेय संख्या आहे. ही संख्या दशांश रूपामध्ये मांडलेली आहे आणि ज्याचे ही खंडित स्वरूपातील आहे म्हणून ही परिमेय संख्या आहे. मात्र आत्ताच अभ्यासल्याप्रमाणे पाय ही जी संख्या आहे ती संख्या अपरिमेय संख्या आहे, कारण तिचं दशांश रूप हे अखंड आणि अनावर्ती आहे. म्हणून आपला योग्य जो पर्याय आहे या प्रश्नाच्या उत्तराचा तो योग्य पर्याय आहे 1. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षा देत असताना प्रत्येक प्रश्नाची योग्य पर्याय आपल्याला नोंदवायचा आहे. तो म्हणजे आपण एक योग्य पर्यायाचा गोल जो आहे तो गोल रंगवणार आहोत. परंतु या ठिकाणी मी फक्त योग्य पर्याय इथे लिहिणार आहे सराव म्हणून. दुसरा जो प्रश्न आहे तो आहे 5.131313331333 अनंतापर्यंत ही संख्या खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे अचूक दाखविता येईल? आता या ठिकाणी पहा, जर थोडासा काळजीपूर्वक विचार आपण केला, या ठिकाणी मी 4ही पर्याय सुरुवातीला लिहून देतो. 5.13 बार, 5.13 133 बार. त्यानंतर पुढचा पर्याय जो आहे तो तिसरा पर्याय 5.1333 बार आणि चौथा जो पर्याय आहे तो चौथा पर्याय आहे वरीलपैकी कोणतीही नाही. या ठिकाणी थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, ते आपण थोडी करेक्ट करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा, आपल्याला प्रश्न जो विचारलेला आहे तो म्हणजे ही जी दशांश चिन्हांकित स्वरूपातील जी संख्या आहे ती संख्या नेमकी कोणत्या खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे अचूक दाखवता येणं शक्य आहे असा आपल्याला तो प्रश्न विचारलेला आहे. आता हा जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे यामध्ये आपल्याला ही संख्या नेमकी कोणत्या स्वरूपात आहे ते आपल्याला पहिल्यांदा पाहणं गरजेचं आहे. तर ही संख्या परिमेय आहे की अपरिमेय? तर याच्यामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला असं वाटू शकेल की 3 आणि 1 हे यांचं आवर्तन येतंय की काय, परंतु नाही. ठराविक कालावधीनंतर ते पुन्हा पुन्हा येत नाही. तर याचा अर्थ ही जी संख्या आहे ती अपरिमेय संख्या आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अंकांचं किंवा अंकांच्या गटाचं रिपिटेशन किंवा आवर्तन आलेलं नाही. म्हणजे इथे 13 आलंय, लगेच या ठिकाणी 13 आलंय, पण पुढेही 13 असायला पाहिजे होते, या ठिकाणी 13 आलेलं नाही. इथे 13 आलाय परंतु ठराविक कालावधीनंतर आलेलं नाही. म्हणजे एका ठिकाणी पहा 1 आलाय, नंतर 3 आलाय, नंतर पुन्हा 1 आलाय, नंतर 2 वेळा 3 आलेले आहेत, पुन्हा 1 येऊन 3 वेळा 3 आलेले आहेत, पुन्हा 1 येऊन 4 वेळा. याच्यामध्ये काहीतरी क्रमबद्धता आहे परंतु आवर्तन नाही. म्हणजे ही संख्या अपरिमेय आहे. आणि ही संख्या अपरिमेय आहे. आणि मग जी संख्या अपरिमेय असते त्या संख्येमध्ये जर रिपिटेशन नसेल तर या ठिकाणी आपण कोणत्याही संख्येच्या डोक्यावरती बार देऊ शकत नाही. याचा अर्थ आपला योग्य जो पर्याय असणार आहे तो पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4
वरीलपैकी कोणताही पर्याय योग्य नाही, कारण ही अपरिमेय संख्या आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण पहा. 4 घनांची घनफळे पुढे दिलेली आहेत. त्यापैकी कोणत्या पर्यायातील घनाची प्रत्येक बाजू ही अपरिमेय संख्या असेल, असा प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलेला आहे. एका घनाचं घनफळ आहे 125 घन सेंटीमीटर, दुसरा पर्याय आहे 144 घन सेंटीमीटर, तिसरा पर्याय आहे 343 घन सेंटीमीटर आणि चौथा पर्याय आहे 729 घन सेंटीमीटर. तुम्ही म्हणाल सर हे महत्त्वमापन या प्रकरणातील आहे की काय? नाही. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या याच प्रकरणातील हा एक सांगड घातलेला, महत्त्वमापन या प्रकरणाची सांगड घातलेला हे एक उदाहरण किंवा प्रश्न आहे. आता हे शोधायचं असेल तर आपल्याला घनाच्या घनफळाचं सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. आपण या ठिकाणी याचं स्पष्टीकरण देऊया. घनाच्या घनफळाचं सूत्र आहे बाजूचा घन. या सूत्राचा आपण या ठिकाणी उपयोग जर केला, जर तुम्हाला घनाचं घनफळ माहिती असेल तर त्यावरून आपल्याला बाजू शोधायची असेल तर आपल्याला घनाच्या घनफळाचं घनफळ घ्यावं लागणार, घनमूळ घ्यावं लागणार आहे. म्हणून या ठिकाणी सूत्र तयार होईल बाजू बरोबर घनफळाचं घनमूळ. म्हणजे या प्रत्येक संख्येत जर आपण घनमूळ घेतलं, कारण हे बाजूचा घन आहे, बाजूचा घन केल्यानंतर आपल्याला घनाचं घनफळ मिळालेलं आहे. म्हणून जेव्हा पुन्हा आपल्याला बाजू मिळवायची असेल तेव्हा या संख्येचं आपल्याला घनमूळ घ्यावं लागेल. मग जर आपण 125चं घनमूळ घेतलं तर 125चं घनमूळ आहे 5, म्हणून बाजू आहे 5 सेंटीमीटर, जी परिमेय संख्या. दुसरं 144 जर समजा आपण घनमूळ घेतलं तर 144 ही पूर्ण घनसंख्या नाही आहे, म्हणून याचं आपल्याला घनमूळ घेता येणं शक्य नाही. त्यानंतर तिसरी संख्या आहे 343. तिचं जर घनमूळ घेतलं तर 343चं घनमूळ आहे 7 सेंटीमीटर किंवा 7, आणि 7 ही परिमेय संख्या आहे. त्यानंतर चौथं 729चं घनमूळ जर घेतलं आपण तर याचं घनमूळ आपल्याला मिळतंय 9 सेंटीमीटर, ही आपल्याला चौथ्या घनाची बाजू मिळते. मग या 4 पर्यायांचा जर विचार केला तर दुसऱ्या पर्यायामध्ये 144चं घनमूळ आपल्याला घेता येत नाही, कारण ही पूर्ण घनसंख्या नाही. याचा अर्थ ही संख्या जी आहे ती संख्या अपरिमेय संख्या आहे. म्हणजे आपला योग्य पर्याय जो असणार आहे तो योग्य पर्याय कोणता असणार आहे? 2 नंबरचा. म्हणजे खालीलपैकी प्रत्येक घनाची प्रत्येक बाजू ही अपरिमेय संख्या असेल असा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे आपल्याला 2 नंबरच्या पर्यायाचा गोल जो आहे तो गोल परीक्षेमध्ये रंगवावा लागला. पुढचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. पुढीलपैकी कोणते गुणोत्तर हे अपरिमेय संख्या असते? म्हणजे खालील काही गुणोत्तर आपल्याला दिलेले आहेत, त्या गुणोत्तरांपैकी कोणती गुणोत्तर ही अपरिमेय संख्या असेल ते आपल्याला ओळखायचं आहे. 4 गुणोत्तर आहेत. परिघास वर्तुळाचे क्षेत्रफळ, व्यासास त्रिज्या, चौरसाच्या परिमितीस चौरसाची बाजू आणि परिघ आणि व्यास यांचं एक गुणोत्तर. अशा 4 गुणोत्तरांपैकी कोणतं गुणोत्तर हे अपरिमेय संख्या असेल असं आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी या प्रश्नाला एक स्पष्टीकरण आपण घेऊयात. नेमकं काय याचं उत्तर असेल ते आपण शोधूयात. रफ वर्क कच्चं काम आपण या ठिकाणी करूयात. पहिलं गुणोत्तर आपण घेऊयात परिघ आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ. परिघाचं सूत्र आहे 2πr आणि वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे, परिघाचं सूत्र आहे 2πr. त्याप्रमाणे वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे πr² r म्हणजे त्या वर्तुळाची त्रिज्या असणार आहे. या ठिकाणी पाय कॅन्सल, r या ठिकाणी कॅन्सल होतील. वरती शिल्लक राहतील 2 आणि खाली त्रिज्या r शिल्लक राहणार आहे. आता r ही त्रिज्या आहे. त्रिज्या म्हणजे वर्तुळाशी संबंधित एक रेषाखंड आहे आणि त्या रेषाखंडाची ती लांबी आहे. मग रेषाखंडाची लांबी ही परिमेय संख्या असते आणि 2 ही परिमेय संख्या आहे. परिमेय संख्येला परिमेय संख्येने भागल्यानंतर येणारं जे उत्तर आहे ते परिमेय असतं. म्हणजे ही संख्या अपरिमेय नाही. याचा अर्थ याचं हे जे आहे हे गुणोत्तर हे अपरिमेय नाही, ते परिमेय आहे. दुसरं आपण घेऊयात व्यास आणि त्रिज्या. व्यास म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट, जो आपण 2r या स्वरूपामध्ये दाखवतो, आणि त्रिज्या आपण r ने दाखवतो. r कॅन्सल, वरती शिल्लक राहिला 2, खाली 1. 2/1 ही परिमेय संख्या आहे, म्हणजे ही अपरिमेय संख्या नाही. दुसरा पर्याय ही आपला वेगळा अपरिमेय नाही आहे, तोही आपलं उत्तर असणार नाही. तिसरं चौरसाची परिमिती आणि चौरसाची बाजू यांचं जे गुणोत्तर आहे. चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू, कारण चौरस म्हणजे 4ही बाजू समान, म्हणजे प्रत्येक कोण काटकोन असलेली आकृती. पण त्याची परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू, आणि बाजू या ठिकाणी आपण अशीच घेतली. बाजू कॅन्सल होईल. वरती शिल्लक राहतील अंशामध्ये 4 छेदामध्ये 1. 4/1 ही परिमेय संख्या आहे, म्हणजे हेही आपलं उत्तर नाही, कारण आपल्याला अपरिमेय संख्या शोधायची आहे. पुढचं उदाहरण आपण घेऊयात परिघ आणि व्यास. परिघाचं सूत्र आहे 2πr आणि व्यासाचं सूत्र आहे 2r. 2 कॅन्सल, r कॅन्सल. π/1 या ठिकाणी शिल्लक राहणार आहे.
π/1 म्हणजे पाय, कारण 1ने कोणत्याही संख्येला भागलं तर उत्तर तीच संख्या मिळतं, म्हणून या ठिकाणी उत्तर असणार आहे पाय. आणि विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच पाहिल्याप्रमाणे पाय ही अपरिमेय संख्या आहे. म्हणजे याचा अर्थ चौथं जे गुणोत्तर आहे परिघ आणि व्यास हे अपरिमेय संख्या असणार आहे, म्हणून योग्य पर्याय असणार आहे 4. पुढील उदाहरण आहे 3a + 1/2 आणि 1/a+1 या संख्या परस्परांच्या गुणाकार व्यस्त संख्या आहेत, तर a ची किंमत काय असेल किंवा टिंबटिंब आहे. आता याचे पर्याय आहेत, पहिला 2, 1/2, 3 आणि 4. या 4 पर्यायांपैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. स्पष्टीकरणामध्ये आपल्याला काय पाहिजे पहा, या संख्या एकमेकांच्या गुणाकार व्यस्त संख्या आहेत आणि गुणाकार व्यस्त संख्यांचा एक गुणधर्म आहे, गुणाकार व्यस्तांचा गुणाकार 1 येतो. म्हणजे ज्या संख्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त आहेत त्यांचा जर आपण गुणाकार केला तर तो गुणाकार हा 1 मिळतो. या गुणधर्माचा आपण या ठिकाणी उपयोग करणार आहोत. गुणाकार व्यस्त संख्यांचा गुणाकार 1 येतो, मग या दोघींचा गुणाकार घेऊयात आणि त्याचा गुणाकार 1 म्हणूयात. एक समीकरण तयार होईल 3a + 1/2 गुणिले 1/a+1 बरोबर 1. या ठिकाणी 2 अपूर्णांकांचा गुणाकार करतो आहोत. अंशांचा गुणाकार करा, छेदाछेदांचा गुणाकार करा. अंशामध्ये 2 अंशांचा गुणाकार करताना 1 अंश 1 असल्यामुळे पहिला अंश आहे असंच राहील, म्हणजे 3a + 1. इथे मात्र छेदांचा गुणाकार करताना 2 गुणिले a म्हणजे 2a आणि 2 1 2 बरोबर 1. या ठिकाणी हे जे पद आहे छेद आहे तो आपण पक्षांतरित करून उजव्या बाजूला घेऊयात. तो 1 ला गुणिले होईल म्हणजे आपल्याला मिळेल 3a + 1 बरोबर 2a + 2. 1 ने गुणल्यानंतर त्याला काही फरक पडणार नाही. काही पदांचं आपण पक्षांतर करूयात. 2a इकडे आणूयात, 1 इकडच्या बाजूला आणूयात, म्हणजे 3a हे पक्षांतर केल्यानंतर एक लक्षात ठेवा क्रिया व्यस्त होते. बेरीज असेल तर वजाबाकी, वजाबाकी असेल तर बेरीज, गुणाकार असेल तर भागाकार, भागाकार असेल तर गुणाकार. या रीतीने आपण 2a इकडे आणला तो ऋण झाला, हा 1 उजवीकडे आणला तर तोही ऋण झाला. या दोघांची वजाबाकी a मिळेल, तर या दोघांची वजाबाकी 1. याचा अर्थ a ची किंमत आहे 1 आणि याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 3. म्हणून आपलं उत्तर असणार आहे योग्य पर्याय 3. आता पुढील उदाहरण आपण पाहूयात. उदाहरण नंबर 6 आहे 12/15 आणि 2/5 या दोन संख्यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणती संख्या येत नाही. या ठिकाणी चुकून यात असं झालेलं आहे. कोणती संख्या दोन संख्यांच्या दरम्यान येत नाही असा एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. याचे पर्याय आहेत 10/15, 11/15, 9/15 आणि 6/15. आता या दोन संख्यांच्या दरम्यान कोणत्या संख्या येत, यापैकी कोणती संख्या येत नाही ते पाहायचंय. मग त्यासाठी आपल्याला या दोनही परिमेय संख्यांचे छेद जे आहेत ते छेद समान करणं गरजेचं आहे. म्हणून स्पष्टीकरणामध्ये सुरुवातीला मी या दोन संख्यांचे छेद समान करून घेणार आहे. पहिल्या संख्येचा छेद 15 आहे, दुसऱ्याही संख्येचा छेद मी 15 करून घेतो. त्यासाठी या दोनही संख्यांना म्हणजे अंशाला आणि छेदाला आपण 3 ने गुणून घेऊया. म्हणजे दोन प्रथम संख्येचे छेद समान करू. 2/5 बरोबर 2 गुणिले 3 आणि खाली 5 गुणिले 3. एकाच संख्येने आपण अंशाला आणि छेदाला गुणतो आहोत. आपण मगाशी एक गुणधर्म पाहिला की परिमेय संख्येच्या अंशाला आणि छेदाला कोणत्याही शून्येतर संख्येने गुणलं किंवा भागलं तर येणाऱ्या संख्या त्या सममूल्य असतात. या ठिकाणी 2/5 तर सममूल्य अपूर्णांक आपल्याला मिळाला आहे 6/15 आणि पहिली संख्या आहे 12/15. मग 6/15 आणि 12/15 यांच्यामध्ये यापैकी कोणती संख्या येणार नाही. आता छेद समान झाले. 10 ही संख्या 12 आणि आता छेदाचा विचार आपल्याला नाही केला तरी चालेल कारण छेद समान आहे. मग सगळ्यांचे छेद समान म्हणजे 15 असल्यामुळे आपल्याला अंशांच्या दरम्यान यापैकी कोणत्या संख्येचा अंश आहे आणि कोणत्या संख्येचा अंश नाही ते शोधावं लागेल. 10 हा 12 आणि 6च्या दरम्यान आहे म्हणून ही संख्या या दोन संख्येच्या दरम्यान आहे. 11 ही या दोन संख्येच्या दरम्यान आहे 6 आणि 12च्या मध्ये. 9 सुद्धा 6 आणि 12च्या दरम्यान आहे. मात्र 6 ही संख्या 12 आणि 6च्या दरम्यान नाही. म्हणजे 6/15 ही जी संख्या आहे खरं तर ही संख्या म्हणजे हीच संख्या आहे 2/5. मग ती या दोन संख्येच्या दरम्यान असू शकणार नाही. याचा अर्थ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे 12/15 आणि 6/15 या संख्येच्या दरम्यान 6/15 ही संख्या येत नाही. म्हणजे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. 7 नंबरचं उदाहरण पाहूयात. 135/42 या संख्येचं दशांश रूप पुढीलपैकी कोणतं आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 3.2144, 3.2148 बार, त्यानंतर 3.214 त्यानंतर 3.2 1428557 आणि या 6 अंकांच्या डोक्यावरती बार. याचा अर्थ हे 6 अंक रिपीट होत आहेत. या ठिकाणी हे 3 अंक
याही ठिकाणी 3 अंक रिपीट होत आहेत. मग याचं आपल्याला दशांश रूप शोधायचं असेल तर 135ला आपल्याला 42ने भागावं लागेल आणि तो जो भागाकार येणार आहे तो भागाकार आपल्याला ठिकाणी पाहावा लागेल. जेव्हा आपण 135ला 42ने भागू तेव्हा त्याचं दशांश रूप जे आहे ते अखंड येणार आहे. परंतु ते आवर्ती आहे की अनावर्ती, तर ते निश्चितपणे आवर्ती असणार आहे कारण ही परिमेय संख्या आहे. या ठिकाणी पहा दशांश रूप काय आलं 3.2142857 142857 आणि अनंतापर्यंत जाणार आहोत कारण अखंड आहे. मग या संख्येचं जर आपण निरीक्षण केलं काळजीपूर्वक तर हा जो 2 हा पहिला अंक दशांश चिन्हानंतरचा आहे तो जर सोडला तर 142857 ह्या 6 अंकांचा गट जो आहे तो पुन्हा पुढे आलेला आहे आणि तो तसाच पुढे त्याचं आवर्तन येणार आहे. याचा अर्थ आपल्याला या संख्येचं दशांश रूप मानायचं असेल तर 3.2 ही संख्या बाजूला ठेवून या 6 अंकांच्या डोक्यावरती आपल्याला बार द्यावा लागेल आणि मग यासाठी योग्य पर्याय आहे 3.2 142857 या 6 अंकांच्या डोक्यावरती बार लिहिला आहे म्हणजे योग्य पर्याय आहे 4 नंबरचा. म्हणून त्याचं उत्तर आहे येथे 142857 हा अंक गट अवृत्त होतो म्हणजे योग्य पर्याय आहे योग्य पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 8वं एक्झाम्पल आपण पाहूयात. खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती. आता याचं उत्तर स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही. आपण संख्या रेषेवरती जी संख्या एकदम डावीकडे येते ती संख्या लहान असते हा नियम हा गुणधर्म आपण अभ्यासलेला आहे. या 4 संख्यांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर ही संख्या 0 आहे बरोबर कारण 0ला आपण 9ने भागतो आहोत म्हणजे याचं उत्तर 0 येणार. ही संख्या ऋण आहे. ऋण संख्या या 0च्या डावीकडे असतात आणि धन संख्या या उजवीकडे असतात. मग उजवीकडील संख्या ही मोठी असते. मग या संख्या 0च्या डावीकडे आहेत यांच्या दोघांमध्येच आपल्याला तुलना करावी लागणार आहे की आणखी या दोघींमध्ये डावीकडे कोण आहे. तर 0पासून जर आपण विचार केला इथे एकक अंतराचे 9 भाग केलेले आहेत म्हणून पहिल्या भागावरती लगेच येणार आहे आपला ऋण 1/9 आणि त्याच्या डावीकडे येईल ऋण 2/9 त्याच्या पुढे डावीकडे येणार ऋण 3/9 असं करत करत सगळ्यात डावीकडे कोणती संख्या असणार आहे ऋण 10/9 म्हणजे या 4 अंकांच्या गटामध्ये चौथी संख्या जी आहे ऋण 10/9 ही संख्या रेषेवर सर्वात डावीकडे असेल म्हणून ती सर्वात लहान असणार आहे म्हणजे या ठिकाणी उत्तराचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. पुढील उदाहरण पहा. x-5 आणि x+7 या परस्परांच्या विरुद्ध संख्या आहेत. या ठिकाणी थोडंसं स्पेलिंग मिस्टेक झालेला आहे आपण समजावूया. परस्परांच्या विरुद्ध संख्या आहेत तर x ची किंमत येते. विरुद्ध ज्या संख्या असतात त्या विरुद्ध संख्यांची बेरीज ही 0 येते किंवा दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं तर त्यांची चिन्ह भिन्न असतात. एकाचं चिन्ह धन असेल तर दुसऱ्याचं चिन्ह ऋण असतात. या दोघांपैकी एकाचा विचार करून आपल्याला या जर विरुद्ध संख्या असतील तर x ची किंमत काय असेल ते आपल्याला पाहिजे. ऋण 1 असेल 6 असेल की ऋण 6 असेल. त्यासाठी आपण या ठिकाणी गुणधर्म घेऊयात. विरुद्ध संख्यांची चिन्हे भिन्न असतात किंवा विरुद्ध संख्यांची बेरीज 0 येते हा खरा तर गुणधर्म आहे. मग यांची जर चिन्ह भिन्न असतील तर या ठिकाणी आपण काय केले पहा. x-5 बरोबर ऋण कंसामध्ये x+7 घेतले आहे कारण चिन्ह एकमेकांची भिन्न. एकाचं धन घेतलं एकाचं ऋण घेतलं. या ठिकाणी आपण कंस काढून टाकूयात. इथे कंसाच्या बाहेर धनचिन्ह असतील तर कंसातील कंस काढून टाकताना कंसातील पदांची चिन्ह बदलत नाहीत. मात्र ज्या ठिकाणी कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह असतं तिथील कंस काढून टाकताना आतील प्रत्येक पदाचं चिन्ह बदलतं. या दोनही पदांची चिन्ह धन होती या दोनही पदांची चिन्ह या ठिकाणी ऋण झाली. हा x आपण पक्षांतरित करून डाव्या बाजूला घेऊयात तर ऋण 5 हा उजव्या बाजूला घेऊयात. या ठिकाणी काय मिळेल पहा. हा x आहे असाच हा इकडचा एक डावीकडे आल्यानंतर तो धन झाला. या ठिकाणी ऋण 7 शिल्लक राहिला आणि हा ऋण 5 जर आपण उजवीकडे आणला तर धन 5 होईल. या दोघांची समान चिन्ह असल्यामुळे बेरीज 2x आणि या दोघांची भिन्न चिन्ह असल्यामुळे दोघांची वजाबाकी होईल. या ठिकाणी आपण वजाबाकीचा नियम वापरतो आहोत. ज्या संख्यांची चिन्हे भिन्न असतात त्यांची वजाबाकी होते. वजाबाकी करत असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून येणाऱ्या उत्तरास मोठ्या संख्येचे चिन्ह देतात. या गुणधर्मानुसार यांची वजाबाकी ऋण 2 येते. आता 2 जर पक्षांतरित केला तर x आणि 2 यांच्यामध्ये गुणाकार होता इकडे आल्यानंतर भागाकार होईल. ऋण 2ला जेव्हा आपण 2ने भागू तेव्हा उत्तर ऋण 1 मिळेल म्हणजे x बरोबर असणार आहे ऋण 1 म्हणजे आपला योग्य पर्याय आहे 1 नंबरचा. म्हणजे जेव्हा या 2 विरुद्ध संख्या असतील तेव्हा x ची किंमत असणार आहे ऋण 1. ऋण 1 ठेवला तर या ठिकाणी आपल्याला ऋण 6 मिळतील आणि या ठिकाणी धन 6 मिळतील म्हणजे एकमेकांची विरुद्ध संख्या असणार आहेत. आपण पडताळून पाहू शकतो. त्यानंतर पुढील उदाहरण आहे 2/5 आणि 1/5 यांच्या बेरजेला 1/2 ने गुणल्यास टिंबटिंब ही संख्या मिळेल. यांच्या बेरजेला म्हणजे आपल्याला या दोघांची बेरीज करून त्याला 1/2 ने गुणायचे आहे. स्पष्टीकरणामध्ये आपण प्रत्यक्ष क्रिया करून पाहूयात.
या दोघांची बेरीज 2/5 अधिक 5/2 गुणिले 1/2. या ठिकाणी तिरकस गुणाकार करावा लागेल. तिरकस गुणाकार जर केला तर 2 गुणिले 2 4. या ठिकाणी अधिक चिन्ह असल्यामुळे अधिक चिन्ह 5 25 आणि छेदामध्ये दोन्ही छेदांचा गुणाकार 5 2 10 गुणिले 1/2. आता या ठिकाणी या दोन अंशांची किंवा दोन अंशामध्ये दोन संख्यांची बेरीज करून घेऊयात म्हणजे 29/10 गुणिले 1/2. आता गुणाकार करत असताना अंशांचा गुणाकार करा, छेदाछेदांचा गुणाकार करा. 29 एके 29 आणि 10 दुणे 20 म्हणजे या दोन संख्यांच्या बेरीज करून जर आपण त्याला 1/2 ने गुणलं तर आपलं उत्तर मिळालेलं आहे 29/20. म्हणजे योग्य पर्यायाचा क्रमांक जो आहे तो असणार आहे 1. म्हणजे योग्य पर्याय बरोबर 1 हे आपलं उत्तर असणार. पुढील उदाहरण पाहूयात आपण. खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? सोपं आहे. संख्या 4 विधानं आपण या ठिकाणी घेऊयात. संख्या रेषेवर 8 ही संख्या शून्याच्या उजव्या बाजूस असते. 8 ही धन आहे आणि धनसंख्या शून्याच्या उजव्या बाजूस असतात म्हणजे हे विधान सत्य आहे. आपल्याला असत्य विधान शोधायचं आहे. संख्या रेषेवर ऋण 138 ही संख्या शून्याच्या डाव्या बाजूस असते. ऋण संख्या शून्याच्या डाव्या बाजूस असतात ही ऋण संख्या आहे म्हणजे हे विधान सत्य आहे. त्यानंतर संख्या रेषेवर ऋण 27 आणि धन 15, खरं तर 15 म्हणूयात आपण कारण धनचिन्ह सांगितलं आहे पण ती धनसंख्या आहे, चिन्ह नाही याचा अर्थ. या संख्या शून्याच्या विरुद्ध बाजूस असतात हे विधान सत्य आहे कारण शून्याच्या उजव्या बाजूस धनसंख्या तर डाव्या बाजूस ऋण संख्या असतात. या दोनही संख्या विरुद्ध बाजूस आहेत कारण चिन्ह भिन्न आहे. या ठिकाणी पहा पुढील विधान दिलेलं आहे. संख्या रेषेवर ऋण 9 आणि ऋण 15 या संख्या शून्याच्या विरुद्ध बाजूस आहेत. हे विधान मात्र असत्य असणार आहे कारण दोनही संख्या ऋण आहेत आणि ऋण संख्या शून्याच्या एकाच बाजूस म्हणजेच डाव्या बाजूस आहेत म्हणजे त्या विरुद्ध बाजूस नाहीत. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4चं जे विधान आहे ते असत्य आहे म्हणून योग्य पर्याय आहे 4 नंबरचा. पुढील खालीलपैकी कोणती संख्या परिमेय संख्या नाही? तर या ठिकाणी आपण विचार केला 4 पर्याय 3 वर्गमूळ 2, 7 अधिक वर्गमूळ 3, 3 वजा वर्गमूळ 2 आणि 5 वजा वर्गमूळ 9. या ठिकाणी पहा ही अपरिमेय संख्या आहे वर्गमूळ 2 आणि अपरिमेय संख्या आणि परिमेय संख्या 3 यांचा गुणाकार हा अपरिमेय गुणधर्म आहे. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांचा गुणाकार किंवा बेरीज किंवा वजाबाकी ही अपरिमेय असते. या ठिकाणी या दोघांचा गुणाकार अपरिमेय असल्यामुळे गुणाकार अपरिमेय येणार आहे म्हणजे एक अपरिमेय संख्या दुसरी परिमेय संख्या. इथे वर्गमूळ 3 अपरिमेय संख्या 7 परिमेय संख्या या दोन परिमेय आणि अपरिमेय संख्यांची बेरीज अपरिमेय असते. या गुणधर्मानुसार ही संख्या अपरिमेय आहे. वर्गमूळ 2 अपरिमेय आहे, 3 परिमेय आहे. दोन संख्या एक परिमेय आणि दुसरी अपरिमेय असेल तर त्यांच्यामधील फरक सुद्धा अपरिमेय असतो. इथे मात्र वर्गमूळ 9 जो आहे ते वर्गमूळ 9 ही परिमेय संख्या आहे कारण 9चं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे 3. जेव्हा आपण 5तून 3 वजा करू तेव्हा आपल्याला उत्तर मिळणार आहे 2 आणि 2 ही परिमेय संख्या आहे. याचा अर्थ चौथ्या पर्यायातील जी संख्या आहे ती अपरिमेय नाही म्हणजे ती परिमेय आहे. म्हणजे आपल्याला अपरिमेय संख्या नसलेली संख्या शोधायची होती म्हणजे परिमेय संख्या शोधायची होती आणि या ठिकाणी योग्य पर्याय जो आहे तो असणार आहे 4. आता उरलेले 3 एक्झाम्पल्स जे आहेत ती एक्झाम्पल्स आपण संख्या रेषेवरती असलेली घेणार आहोत. या ठिकाणी पहा एक संख्या रेषा घेतलेली आहे. संख्या रेषेवरती विविध बिंदू दाखवलेले आहेत. बिंदू एस टी क्यू ओ एम पी एन आणि आर आणि या ठिकाणी पहा ओ चा निर्देशक आहे 0. संख्या रेषेवरील बिंदूशी संबंधित असलेल्या संख्येला त्या बिंदूचा निर्देशक असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी 0 ते 1 म्हणजे ओ ते आर हे 1 एकक अंतर आहे आणि या 1 एकक अंतराचे किती भाग केलेत पहा. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा म्हणजे 1 एकक अंतराचे एकूण 4 भाग केलेले आहेत. मग पहिल्या प्रकरणात अभ्यास केल्याप्रमाणे यम हा जो बिंदू आहे या बिंदूचा निर्देशक किंवा या बिंदूशी संबंधित असलेली जी संख्या आहे ती संख्या असणार आहे. याचा शून्यापासून उजवीकडे पहिला क्रमांक आहे म्हणून याची संख्या असणार आहे 1/4. छेद 4 का तर एकक अंतराचे 4 भाग केलेले आहेत म्हणजे अंश म्हणजे त्या बिंदूचा शून्यापासूनचा क्रमांक आणि छेद म्हणजे त्या एकक अंतराचे केलेले भाग. मग याचा निर्देशक असणार आहे पीचा 2/4. याचा निर्देशक असणार आहे 3/4. आरचा निर्देशक असणार आहे 4/4 कारण त्याचा चौथा क्रमांक आहे 4/4 म्हणजे 1. तर डावीकडे मात्र ऋण संख्या असणार आहेत.
याचा पहिला क्रमांक आहे म्हणून ऋण 1/4, ऋण 2/4, ऋण 3/4 असे यांचे निर्देशक असतात. याचं ऑब्झर्वेशन करून आपल्याला 3 प्रश्नांची उत्तर द्यायची. त्याला पहिला प्रश्न आहे, वरील संख्यांचा अभ्यास करून विरुद्ध संख्या नसलेली जोडी कोणती आहे ते सांगा. आणि या ठिकाणी 4 जोड्या दिलेल्या आहेत. आपण उलट्या क्रमाने सुरुवात करूयात. यस आणि आर. आता विरुद्ध संख्या नसलेल्या जोड्या आपल्याला शोधायची आहे. मग विरुद्ध संख्यांची जोडी आपल्याला काही शोधता येईल की 0 पासून ते 2ही समदूर असले पाहिजे, सारख्या अंतरावरती असले पाहिजे. यस पहा, इथे 3 एकक अंतरावरती यस आहे. तर आर हा सुद्धा किती एकक अंतरावरती आहे? 1, 2, 3, 4 अंतरावरती आहे. टी आणि एन जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी टी आणि एन हे 1, 2 एकक अंतरावरती, तर एन कोणत्या अंतरावरती? 1, 2, 3 अंतरावरती. क्यू आणि एम समदूर आहेत. टी आणि पी सुद्धा समदूर आहेत. या ठिकाणी चुकून जो यस आणि आर जो आलेला आहे तो यस आणि एन या ठिकाणी टाईप व्हायला पाहिजे होतो, परंतु त्या ठिकाणी आर झालेला आहे. तो आपण थोडक्यात या ठिकाणी पटकन बदल करून घेऊयात. पर्याय क्रमांक या ठिकाणी आपला चुकलेला होता, म्हणजे 2 योग्य पर्याय या ठिकाणी आपल्याला दिसले असते. तर पहा, कोणत्या कोणत्या जोड्या समदूर आहेत 0 पासून? तर 0 पासून समदूर असलेल्या जोड्या कोणत्या कोणत्या पहा. क्यू एम समदूर आहेत, टी पी समदूर आहेत, एस एन समदूर आहेत. मात्र टी आणि एन ही जोडी समदूर नाही. समदूर 0 पासून समदूर म्हणजे सारख्या अंतरावरती असलेले जे बिंदू आहेत विरुद्ध बाजूला, ते बिंदू विरुद्ध संख्या दर्शवितात. मग या ठिकाणी टी आणि एन ही विरुद्ध संख्या दर्शवणारी जोडी नाही आहे, म्हणून योग्य पर्याय जो आहे तो योग्य पर्याय असणार आपला 1 नंबरचा. त्यानंतर 14वा प्रश्न काय आहे? पी आणि क्यू यांच्या निर्देशकांमधील फरक टिंबटिंब आहे आणि त्याचे उत्तर या ठिकाणी आपल्याला पर्याय दिले आहेत. ऋण 1/4, 3/4, 1/4 आणि 2/4. पी आणि क्यू चे निर्देशक जे आहेत त्यांच्यातील फरक शोधायचा. पीचा निर्देशक किती असेल तर 2/4. क्यूचा निर्देशक हा किती असणार आहे? तो डावीकडे आहे 0च्या, तो असणार आहे ऋण 1/4. पहिल्याच क्रमांकावरती असल्यामुळे 1/4 आणि डावीकडे असल्यामुळे ऋण 1/4. तर पीचा क्रमांक हा दुसरा असल्यामुळे 2/4. म्हणजे यांचे निर्देशक आपण स्पष्टीकरणामध्ये लिहून घ्या. पी आणि क्यूचे निर्देशक अनुक्रमे 2/4 म्हणजे पीचा 2/4 आणि क्यूचा आहे ऋण 1/4 आहे. यांच्यामधला फरक काढायचा आहे. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण वजा करूयात. ही मोठी संख्या आहे कारण ही धन आहे, धनमधून आपण ही संख्या वजा करूयात. म्हणजे 2/4 वजा ऋण 1/4, ऋण ऋण धन होऊन जाईल. म्हणजे 2/4 अधिक 1/4 छेद समान आहेत, एकदाच लिहा. 2 अधिक 1/4 अंशांची बेरीज केली 3/4 आपल्याला उत्तर मिळणार आहे. म्हणजे या 2 बिंदूंच्या निर्देशकांमधील फरक जो आहे तो आहे 3/4. म्हणजे योग्य पर्याय जो आहे तो पर्याय असणार आहे 4 नंबरचा. त्यानंतर अतिशय सोपा एक शेवटचा प्रश्न आहे. बिंदू यसचा निर्देशक कोणता आहे? बिंदू यसचा 0 पासून क्रमांक किती आहे? 1, 2 आणि 3 हा डावीकडे आहे, म्हणजे याचा निर्देशक ऋण असला पाहिजे. आणि याचा क्रमांक 3 असल्यामुळे याचा अंश हा 3 असला पाहिजे, म्हणजे ऋण 3. आणि प्रत्येक एकक भागाचे 4 भाग केलेले आहेत, म्हणजे याचा अर्थ त्याचा छेद 4 असला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी ओ बिंदूपासून यस हा डावीकडे असल्यामुळे निर्देशक ऋण, तिसऱ्या क्रमांकाला असल्यामुळे अंश हा 3 आणि प्रत्येक एकक भागाचे 4 भाग केले असल्यामुळे छेद 4 असणार आहे. म्हणजे यसचा निर्देशक हा ऋण 3/4 असेल. ऋण 3/4 म्हणजे योग्य पर्याय क्रमांक आहे आपला 4 नंबरचा. विद्यार्थी मित्रांनो, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या मुद्द्यावर आधारित असलेल्या NMMS या परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या घटकातील विविध वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले आहेत. याचा तुम्ही नक्की सराव करा. महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतले की कुठलाही जो मुद्दा आहे किंवा प्रश्न जो आहे तो आपल्याला सहज सुटेल. थोडासा अभ्यास, थोडासे मुद्दा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तुम्ही नक्की पाहाल. तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा. याच पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ नवीन मुद्द्याचा, नवीन घटकाचा घेऊन येणार आहोत. आजचा व्हिडिओ मात्र आपल्याला कसा वाटला ते जरूर कळवा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास याला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.